भात लावणीत माजी आमदार बाळ माने यांचा सहभाग. शेती सोडू नका, भात उत्पादन वाढवा. कोकणात दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला. शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी शेतात उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी मिऱ्या गावात कुटुंबियांसह भात लावणीत सहभाग घेत शेतीचं महत्त्व अधोरेखित केलं. शेती सोडू नका आणि कोकणातील भात उत्पादन वाढवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भात लावणीची कामं वेगानं सुरू आहे. मिऱ्या गावात माजी आमदार तथा प्रगतशील शेतकरी बाळ माने यांनी कुटुंबियांसह शेतात उतरून भाताची रोपं लावली आहेत. यावेळी त्यांनी शेतीशी असलेली आपली नाळ जपत प्रत्यक्ष लावणीच्या कामात सहभाग घेतला. शेती हा आपल्या संस्कृतीचा पाया असून कोणत्याही परिस्थितीत शेती सोडू नये. कोकणातील भात उत्पादन वाढवण्यासाठी नव्या पिढीनं शेतीकडे वळावं असं आवाहन बाळ मानेंनी केलं आहे. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर काल आमदार भास्कर जाधव यांनी भात लावणीत सहभाग घेतला होता. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा लावणीच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज माने कुटुंबियांच्या दरवर्षीच्या प्रमाणे भात शेती लागवडीच्या कार्यक्रमासाठी कमलाश्रम जाकीमिरे रत्नागिरी येथे आम्ही सर्व माने कुटुंबीय, आमचे कुटुंब प्रमुख हेमचंद्र यशवंतराव माने यांच्या साथीनं या ठिकाणी लावणी कार्यक्रमाला आलेलो आहोत. आम्ही दरवर्षी अशा प्रकारची आम्ही शेती करत असतो. हेमंतराव माने हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत रत्नागिरीचे, त्याचबरोबर मिऱ्या विविधकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि एक प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार आहेत आणि वडिलोपार्जित माने कुटुंबाचा शेतीचा हा व्यवसाय आहे. आज मी स्वतः बाळ माने तालुका खरेदी विक्री संघाचा चेअरमन तर आहेच, परंतु या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता. आज माझ्यासोबत आमच्या वहिनी सुजाता माने आहेत, माझ्या सौभाग्यवती सौ माधवी माने आहेत, आमचे ज्येष्ठ चिरंजीव मिहीर माने, सुनबाई शिवानी माने, धाकटे चिरंजीव विराज माने, आमच्या भगिनी कांचन सावंत माने आणि सगळे आमचे सहकारी या ठिकाणी हेमंतराव मानेंच्या साथीनं आम्ही या ठिकाणी सगळे आज हा शेतीचा लावणीचा कार्यक्रम केला आहे. खरं तर यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यावरती संकट आहे आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावणीचा किंवा शेती लागवडीखाली जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पेरण्या झाल्या होत्या. अवेळी पडलेल्या पावसामुळं काही ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागल्या.